नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक आणि चविष्ट वाफेवरचं वांग्याचं भरीत, तेही सुका जवळा भरून शेतातून किंवा बाजारातून ताजी कोवळी वांगी आणून त्यामध्ये सुका जवळा, मसाले आणि कोकणी पद्धतीचं खास वाटणाचा मसाला भरून वाफेवर शिजवलं की तयार होतं एकदम झणझणीत आणि स्वादिष्ट असं वांग्याचं भरीत। हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आणि चला आपण पहिली वाटणाची तयारी करूया। त्यासाठी मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, 1 छोटी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर थोडीशी, 4 हिरव्या मिरच्या, जरासं आलं आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या। सर्वप्रथम आपण हे वाटणाचं साहित्य भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी मी तवा गरम करून त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची अर्धा ते 1 मिनिट परतून झालं की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण व्यवस्थित असा भाजला की ओलं खोबरं टाकायचं आहे आणि ओलं खोबरं पण कांद्याबरोबर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। ओलं खोबऱ्याच्या जागेवर तुम्ही सुकं खोबऱ्याचा पण वापर करू शकता। आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, वाटण भाजून झालेलं आहे। त्यामध्ये आता कोथिंबीर टाकायचं आहे आणि हे वाटण पूर्णपणे थंड व्हायला द्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे। वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आपल्याला सुका जवळा लागणार आहे। त्यासाठी हा बघा, सुका जवळा मी 1 वाटी घेतलेला आहे, तो स्वच्छ साफ करून घेतलेला आहे। साफ करून घेतल्यावरती सूप असेल तुमच्याजवळ तर आचळून घ्यायचं आहे किंवा चाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यात रेती वगैरे असेल तर ती निघून जाईल। आता हा जवळा मंद आचेवरती तव्यावरती भाजून घ्यायचा आहे, मस्त असा कुरकुरीत। हा बघा, जवळा मस्त असा कुरकुरीत भाजलेला आहे, त्याचा कलर पण चेंज होतो भाजल्यावरती आणि हाताने बघा सहज असा चुरा होतो। आता गॅस बंद करून एका ताटामध्ये काढून घेऊयात। वाफेवरची वांगी बनवताना ना अशी छोटी छोटी जी वांगी असतात ना तीच घ्यायची आहेत। जास्त जर मोठी घेतला तर ती पटकन अशी वाफेवर शिजणार नाही आहेत। विळीवर ना किंवा सुरीने या पद्धतीने असं त्याचं देठ काढून टाकायचं आहे। तुम्हाला देठ आवडत असेल तर तुम्ही ठेवलात तरी चालेल। आणि वरून असे ना मधून असे 4 कट मारून घ्यायचे आहेत वांग्याला। हे बघा, या पद्धतीने मी सर्व वांग्यांना याच पद्धतीने असे कट मारून घेतले आहेत आणि ते मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत, म्हणजे काळे पडले जात नाहीत। फोडणीसाठी ना मी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, वरून टाकण्यासाठी कोथिंबीर आणि 2 टोमॅटोची मी पेस्ट करून घेणार आहे। वांग्यामध्ये ना भरण्यासाठी आपण आता सारण तयार करूया। त्यासाठी मी हे बघा, जवळा भाजून घेतलेला तो एका ताटामध्ये घेतलेला आहे आणि वाटण जे आपण करून घेतलेलं आहे ते पोहे खाण्याचा जो चमचा असतो ते मापाने मी 4 चमचे वाटण घेतलेलं आहे, ते टाकलेलं आहे। 1 चमचा मालवणी मसाला टाकलेला आहे, तुमच्याजवळ जो घरगुती मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता। अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे, 1 छोटा चमचा तेल टाकायचं आहे आणि हे सर्व आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित असा मसाला मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण हे वांग्याला जे कट मारून घेतलेला आहे त्यामध्ये हा मसाला व्यवस्थित असा दाबून भरून घ्यायचा आहे। हे वांग्याचं भरीत ना भाकरीसोबत खायला खूप छान टेस्टी लागतं किंवा गरम गरम भातासोबत पण छान लागतं। हे बघा, या पद्धतीने असं सगळ्या वांग्यामध्ये मी मसाला भरून घेणार आहे। हे बघा, वांगी मस्त अशी भरून घेतलेली आहेत आणि हा उरलेला मसाला आहे तो नंतर आपण वाटणामध्ये वापरणार आहोत। इकडे आता मी 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। आपण वाफेवरचं बनवतोय म्हणजे तेल थोडं जास्तच लागतं। आणि कांदा असा भाजून घ्यायचा आहे अर्धा ते 1 मिनिट आणि नंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि ते पण कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे।
कांदा आणि आलं लसूण पेस्ट व्यवस्थित अशी तेलात परतून झाली की अर्धा चमचा आपला जो घरगुती मसाला असतो तो टाकायचा आहे. मी मालवणी मसाला टाकलेला आहे. अर्धा चमचा धने जिरे पूड, पाव चमचा लाल तिखट आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले आता मी कमीच टाकलेले आहेत कारण वांग्याचं आपण जे सारण भरलेलं आहे वांग्यामध्ये त्याच्यामध्ये पण आपण मसाल्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे मसाल्याचं प्रमाण यामध्ये कमीच वापरायचं आहे. मसाले व्यवस्थित असे तेलात परतून झाले की त्यामध्ये टोमॅटोची आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पण टाकायची आहे आणि मसाल्यामध्ये अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. अर्धा ते 1 मिनिट परतल्यावरती बघा कसं तेल सुटलेलं आहे. आता ह्यामध्ये जे उरलेलं वाटण आहे साधारण 2 चमचे राहिलेलं आहे ते सर्व टाकून घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून ते पण पुन्हा परतून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर जे आपण भरीतसाठी बनवलेलं वांग्याचा मसाला जो बनवलेला तो पण त्यामध्ये टाकायचा आहे. वाटणाच्या चवीपुरतं मीठ वापरायचं आहे कारण आपण वांग्यामध्ये जे मसाला भरलेला आहे त्यामध्ये पण मिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमीच टाकायचं आहे. आणि पुन्हा वाटण टाकल्यावरती अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. हे बघा वाटणाला पण साईडने बघा असं तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता जे आपण वांगी भरून घेतलेली आहेत ती एक एक करून अशी ठेवून घ्यायची आहेत आणि गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवायचं आहे. यामध्ये पाण्याचा वापर मी जरासाच केलेला आहे बघा. जरासं जसं हाताने थोडंसं जसं वरती शिंपडून घ्यायचं आहे. जे वाटणाच्या भांड्याला मसाला लागलेला असतो ते पाणी. आणि वरती जे झाकण आपण ठेवतो त्यामध्ये मी अर्धा पेला पाणी ओतून ठेवलेलं आहे आणि मंद आचेवर आता ही वांग्याचं भरीत शिजून घ्यायचं आहे. हे बघा साधारण 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आता झाकण काढून घेऊया. किती सुंदर असा कलर आलेला आहे बघा वांग्याच्या भरीतला. आता हे एक एक करून परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. हे बघा पुन्हा 4 ते 5 मिनिटांनी आपण झाकण काढून घेऊ. वरच्या ताटातलं पण पाणी बघा आटलेलं आहे आणि मस्त असा वांग्याला कलर आला आहे आणि वांग्याचं भरीत आपलं बनवून तयार आहे. मस्त असं कलर किती सुंदर दिसतोय बघा. आणि त्यासोबत बनवते आहे मी तांदळाची भाकरी. वरून टाकूया आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. मस्त असं झणझणीत आपलं वांग्याचं भरीत वाफेवरचं बनवून तयार आहे. ही पारंपरिक कोकणी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.